नमस्कार. दारिद्र्य कशामुळे येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत, मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया व त्याचंसुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे नशीब, आळस, निष्काळजीपणा व कंटाळा. दारिद्र्य येण्याचे मुख्य कारण म्हणजे नशीब, आळस, निष्काळजीपणा व कंटाळा होय. जर कामच केलं नाही, कष्टच केले नाही, मेहनतच केली नाही, आहे त्या संपत्तीवर रेघोट्या ओढल्या, दुसऱ्यावर अवलंबून राहिलं, तर दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. कारण जीवन सुंदर होण्यासाठी, जीवन रंगमय होण्यासाठी, दारिद्र्य व गरिबी दूर होण्यासाठी, चांगलं रंगमय सुंदर जीवन येण्यासाठी, चांगले दिवस येण्यासाठी, चांगली वेळ येण्यासाठी, जीवन मजेदार आनंदमय रंगमय होण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, मेहनत करावी लागेल, परिश्रम करावे लागतील, कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल, हातपाय हलवावे लागतील. तरच आपलं दारिद्र्य दूर होईल, आपली गरिबी दूर होईल, आपल्या दारिद्र्य येणार नाही. परंतु जर मुलखाचा आळस असेल, आत्यंतिक निष्काळजीपणा असेल, नशिबावर पक्का विश्वास असेल आणि कंटाळा असेल, तर मात्र दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. गरिबीच्या खालची परिस्थिती म्हणजे दारिद्र्य. हे दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. दारिद्र्य कशामुळे येते? तर दारिद्र्य येते या मुलखाच्या आळसामुळे, या निष्काळजीपणामुळे, अति असलेल्या कंटाळामुळे आणि जास्तीत जास्त या नशिबावर असलेल्या विश्वासामुळे दारिद्र्य येते. म्हणून आळस, निष्काळजीपणा झटकून टाका. नशिबावर विश्वास ठेवू नका. नशीब हे आपण स्वतः घडवत असतो. नशीब हे आपण आपल्या कष्टात, आपल्या कामात असतं. नशीब हे आपण स्वतः काम करून, कष्ट करून घडवत असतो, निर्माण करत असतो. नशीब वगैरे काही नसतं. नुसतं बसून खाल्याने काही मिळत नाही. आयतं बसून खाल्याने काही मिळत नाही. दुसऱ्याच्या जीवावर बसून खाल्याने काही मिळत नाही. आयत्या संपत्तीवर रेघोट्या ओढल्याने काही मिळत नाही. या नशीब नशीब म्हणून बसल्याने काही मिळत नाही. तर उलट कंगालमय नरकमय जीवन येते. उपाशीपोटी मरावं लागतं आणि आत्यंतिक दारिद्र्यमय स्थिती येते, भयानक स्थिती येते, कंगालमय स्थिती येते. म्हणून नशीब वशीब वगैरे काही नसतं. तर नशीब हे आपल्या कामात, आपल्या कार्यात नशीब असतं. म्हणून नशिबावर विश्वास ठेवू नका. समजा तर तुम्ही नुसतं बसून राहिला, काहीच काम केलं नाही, नशिबावर विश्वास ठेवला आणि नुसतं बसून म्हणाला की मला पैसे मिळाले पाहिजे, माझी गरिबी दूर झाली पाहिजे, माझं दारिद्र्य दूर झालं पाहिजे, आणि जर तुम्हाला काही मिळालं नाही, पैसे मिळाले नाही, तुमची गरिबी दूर झाली नाही, दारिद्र्य दूर झालं नाही, तुम्हाला हवं ते मिळालं नाही, पाहिजे ते मिळालं नाही, तुमचं काम झालं नाही, या तुमची कोणतीही गोष्ट झाली नाही, तर तुम्ही काय म्हणता? माझ्या नशिबातच नव्हतं, माझ्या नशिबातच नव्हतं, माझं नशीबच फुटका आहे, माझं नशीबच चांगलं नाही, तर मग मी काय करू? असं तुम्ही म्हणता. परंतु नशीब हे आपण घडवत असतो. नशीब नशीब नसतं, हे आपण घडवत असतो. आपण हातपाय हलविल्याशिवाय, आपण काम केल्याशिवाय, आपण कष्ट केल्याशिवाय, आपण संघर्ष केल्याशिवाय, आपण मेहनत केल्याशिवाय आपल्याला खायला कसं मिळेल? नाही मिळणार. आपण कामच केलं नाही, आपण मेहनतच केलं नाही, आपण संघर्ष केला नाही, आपण श्रमच केलं नाही, परिश्रमच केलं नाही, तर आपल्याला खायला कोण देईल? खायला कुठून मिळेल? आपलं पोट कसं भरेल? आपलं जीवन कसं जगेल? म्हणून काम केल्याशिवाय पर्याय नाही, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही, हातपाय हलवल्याशिवाय पर्याय नाही, संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही, पण काम करावंच लागतं. नशीब वगैरे काही नसतं. नशिबावर अवलंबून राहू नका. तर दणदण काम करा, दणदणी जीवन करा, टणटणी जीवन करा. म्हणून काम करण्याची, कष्ट करण्याची आवड ठेवा, गोडी ठेवा, जिद्द ठेवा, चिकाट ठेवा, इच्छा ठेवा, तयारी ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा, आत्मविश्वास, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आणि गोडीने, आवडीने
इंटरेस्टने काम करा, दूरदृष्टी ठेवून काम करा, धैर्य धीर ठेवा, काम करा, कष्ट करा, मेहनत करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा. कारण काम कष्टानेच जीवन सुंदर होतं, काम कष्टानेच जीवन छान छान होतं, रंगमय होतं. म्हणून नशिबावर विश्वास ठेवू नका. आळस निष्काळजीपणा बरा नाही. जाऊ द्या, आजचं झालं, आता उद्याचं नंतर बघू. जाऊ द्या, आता कंटाळा आला, आता जाईना कामावर, जाऊ द्या, हाय तेवढं खावं राहावं तसंच, असं म्हटल्याने तुम्हाला चांगली परिस्थिती येणार नाही, चांगली स्थिती येणार नाही, चांगलं जीवन येणार नाही, तुम्हाला पैसा मिळणार नाही आणि तुम्हाला उपाशी पोटी राहावं लागेल आणि तुमचे दारिद्र्य, तुमची गरिबी कधी दूर होणार नाही. म्हणून आळस निष्काळजीपणा हा काही कामाचा नाही. आळस हा माणसाचा शत्रू आहे, निष्काळजीपणा हे माणसाचा शत्रू आहे. म्हणून आळस निष्काळजीपणा ठेवू नका. कंटाळा हा सुद्धा माणसाचा शत्रू आहे. म्हणून आळस निष्काळजीपणा, कंटाळा ठेवू नका आणि आपलं जीवन नरकमय, कंगालमय, दारिद्र्यमय बनवू नका. म्हणून आळस निष्काळजीपणा हा काही कामाचा नाही. आपलं जीवन कंगालमय करणारा आहे, आपलं जीवन बेचिरा करणारा आहे. म्हणून आळस निष्काळजीपणा काही कामाचा नाही. म्हणून आज केलं आणि उद्या करायचं नाही असं नका करू. कंटाळा ठेवू नका, चंचलता ठेवा, चंचलता ठेवा, मन सुंदरता ठेवा, कष्टाळू वृत्ती ठेवा, कामाची वृत्ती ठेवा, कामाची सवय लावा, संघर्षाची सवय लावा, चांगल्या गोष्टीची सवय लावा. परंतु आळस निष्काळजीपणाची सवय लावू नका, कंटाळापणाची सवय लावू नका. तुम्हाला जर तुमचं जीवन सुंदर करायचं असेल, तुम्हाला जर तुमची गरिबी, तुमचं दारिद्र्य दूर करायचं असेल, तुम्हाला जर तुमचा अंधकार दूर करायचा असेल, तुम्हाला जर तुमचं दारिद्र्यमय जीवन, अंधकारमय जीवन दूर करायचं असेल तर तुम्हाला कष्ट करावं लागतील, मेहनत करावं लागेल आणि आळस निष्काळजीपणा झटकून टाकावं लागेल, कंटाळाची राख करावी लागेल. तरच तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुम्हाला दारिद्र्य येणार नाही, तुमचं दारिद्र्य दूर होईल, तुमची गरिबी दूर होईल आणि तुम्हाला एक प्रकारचं सुंदर जीवन मिळेल, तुम्हाला सोन्याचा घास मिळेल. परंतु तुम्ही काम केलं नाही, कष्ट केले नाही, मेहनत केली नाही, दुसऱ्या जीवावर अवलंबून राहिले, तुम्हाला आळस निष्काळजीपणाची लागण झाली, कंटाळापणाची लागण झाली, नशिबावर विश्वास ठेवला, तर तुम्हाला दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. कारण आळस, निष्काळजीपणा, कंटाळा, नशीब याच गोष्टीमुळे दारिद्र्य येते आणि गरिबीच्याही खालची परिस्थिती दारिद्र्य याच गोष्टीमुळे येत असते. आपल्याजवळ किती जरी संपत्ती असली, या वडिलोपार्जित संपत्ती असली, या आपल्या दुसरं कोणी किती जरी मदत करत असलं तरीही ती आपल्याजवळ असलेली संपत्ती, वडिलोपार्जित असलेली संपत्ती पुरी होणार नाही. ती कधी ना कधीतरी संपून जाईल आणि तेव्हा मात्र तुमच्याजवळ काही राहणार नाही, काही शिल्लक राहणार नाही आणि तुम्हाला तेव्हा कामाची सवय राहत नाही. कारण तुम्ही बसून खाल्लेलं असतं, त्यामुळे तुमचे हातपाय झडप होतात, तुम्हाला काम करू वाटत नाही, तुम्हाला चालू वाटत नाही, तुमची ढेरी आलेली असते, तुमचा जाडपणा वाढलेला असतो, तुमचं आरोग्य बिघडलेलं असतं आणि त्यावेळेस तुम्हाला काम करू वाटत नाही. ती संपत्ती संपल्यावर, पैसा संपल्यावर तुम्हाला काम करू वाटत नाही आणि त्यामुळे तुम्हाला दारिद्र्यमय जीवन आल्याशिवाय राहत नाही, तुम्हाला दारिद्र्य येतच. आणि तसंच तुम्हाला दुसरा कोणीही कितीतरी मदत करत असला तर कुठपर्यंत मदत करणार, जेवढी त्याची ऐपत आहे तेवढी तुम्हाला मदत करणार, त्याच्यानंतर तुम्हाला मदत करणार नाही, तुम्हाला साथ देणार नाही, तुम्हाला सहकार्य करणार नाही, तुम्हाला ओळखून सोडेल. हा काही कामाचा नाही, हा फक्त माझ्या जीवावर अवलंबून आहे, पण तुम्हाला ती मदत करणार नाही, मला साथ देणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला दारिद्र्यमय स्थिती येते. त्यामुळे तुम्हाला तुमच्यावर दारिद्र्यमय स्थिती येते, दारिद्र्यमय जीवन तुम्हाला येते, म्हणून तुम्हाला याच गोष्टीमुळे दारिद्र्य येते. म्हणून लक्षात ठेवा, जाणीव ठेवा, भान ठेवा, सावधान राहा, सतर्क राहा आणि जाण ठेवा की आपल्याला काम केल्याशिवाय पर्याय नाही. ही मनात पक्क घालून ठेवा, मनात पक्की खात्री करून ठेवा की तुम्हाला काम केल्याशिवाय, हातपाय हल्ल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. काम करावंच लागेल आणि काम केल्यामुळेच, कष्ट केल्यामुळेच, मेहनत केल्यामुळेच, संघर्ष केल्यामुळेच, हातपाय हल्ल्यामुळेच आपलं दारिद्र्य दूर होईल, आपली गरिबी दूर होईल. ही मनात पक्क घालून ठेवा, तेव्हा तुमचं दारिद्र्य दूर होईल, तुमची गरिबी दूर होईल. अशा प्रकारे नशिबावर विश्वास ठेवल्याने, आळस व निष्काळजीपणा ठेवल्याने आणि कंटाळा केल्याने दारिद्र्य येते, दारिद्र्यमय स्थिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावंच नका.